आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती दिव्यांगांच्या विविध समस्यांसाठी आंदोलन आहे। हे आंदोलन नसून या मान्य ज्या शासनाने GR पाठवले, जे 2023ला विधानसभेच्या आमदारांना ज्या निवडून दिलेला आहे, त्यांच्या निधीमधून जे 30 लक्ष दिव्यांगांवर खर्च केला पाहिजे अथवा 10% त्यांच्या निधीमधून दिव्यांगांवर खर्च केला पाहिजे, तो दिव्यांगांवर खर्च होत नाही, त्यासाठीचं हे आंदोलन आहे। त्या सोबतीलाच ज्या दिव्यांगांचे बांधवांचे मुलं 25 वर्षापेक्षा जास्त वय झाले, त्यांना दिव्यांग पेन्शन बंद करण्यात येते, ती अट रद्द करावी। त्या सोबतीलाच त्या दिव्यांगांना 50,000ची उत्पन्नाची अट होती, ती 1 लाखापर्यंत न्यावी। हा आपला शासनाचा GR सुद्धा त्यांनी तो रद्द करावा। आणि सोबतीलाच ज्या दिव्यांग बांधवांना शासनानं 2500 रुपये मानधन देण्याचा वायदा केला, बोलणं केलं, फायनल झालं, पण अजूनही 2 महिन्यापासून दिव्यांगांना 1500 रुपये पाठवत आहे। हे शासन नेमकं दिव्यांगांची मजाक घेते, थट्टा करते, हेच कळत नाही। आज नियोजन समिती ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असते। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर नियोजन समिती असेल तर त्या नियोजन समितीमध्ये 30 लक्ष खर्च करावा, यासाठीचा शासनाचा GR होता। तरी देखील त्या 30 लक्ष खर्च करण्यासाठी नियोजन समितीनं कधीच आजपर्यंत त्यांना नोटीस पाठवली नाही आणि त्या कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न या नियोजन समितीकडून या जिल्हाधिकारी कार्यालयातून होत आहे। यासाठी हे आंदोलन जोपर्यंत जिल्हाधिकारी बाहेर येत नाही किंवा आम्ही आजपर्यंत जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहणार। जय हिंद, जय प्रहार।